एक्सप्रेसमधील शौचालयात महिलेचा पाय अडकलेला आहे। महिलेचा शौचकूपात पाय अडकलेला आहे। कोकण कन्या एक्सप्रेसमधील घटना आहे ही। कोकण कन्या एक्सप्रेसचा डबा बाजूला काढण्यात आलेला आहे आणि डबा बाजूला काढून गाडी पुढे पाठवली गेली आहे। अडकलेल्या महिलेचा पाय गेल्या 6 तासांपासून सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। कोकण कन्या एक्सप्रेसमधील ही घटना आहे। एक्सप्रेसमधील शौचालयात महिलेचा पाय अडकलेला आहे। कोकण कन्या एक्सप्रेसचा हा डबा जो आहे तो बाजूला काढून गाडी पुढे पाठवलेली आहे। तर गेल्या 6 तासांपासून त्या महिलेचा जो पाय अडकलेला आहे तो काढण्याचे प्रयत्न चालू आहेत। कोकण कन्या एक्सप्रेसचा डबा बाजूला काढलेला आहे, गाडी पुढे पाठवलेली आहे। तर कोकण कन्या एक्सप्रेसमधील ही घटना आहे। महिलेचा शौचकूपात पाय अडकलेला आहे। तर गेल्या 6 तासांपासून अडकलेला पाय काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर डबा बाजूला काढून गाडी पुढे पाठवलेली आहे। आपण पाहतोय ही दृश्य कोकण कन्या एक्सप्रेस मधील ही घटना आहे। रत्नागिरीत ही घटना घडलेली आहे। शौचालयात महिलेचा पाय अडकलेला आहे। तर गेल्या 6 तासांपासून अडकलेला पाय काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। दरम्यान डब्बा बाजूला काढून गाडी पुढे पाठवलेली आहे। आपण ही दृश्य पाहू शकताय। कोकण कन्या एक्सप्रेस मधील ही घटना आहे। एक्सप्रेस मधील शौचालयात या महिलेचा पाय अडकलेला आहे। तर 6 तासांपासून हा पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। हे जे प्रयत्न आहेत ते आपण थेट पाहू शकतो। आपण जी दृश्य पाहताय कोकण कन्या एक्सप्रेस मध्ये या महिलेचा पाय अडकलेला आहे। शौचकूपात हा पाय अडकलेला आहे। तर गेले 6 तास हा पाय काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपण पाहू शकता ही दृश्य महिलेचा पाय काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आशिष राणे आहेत। आशिष, काय सांगाल? या महिलेचा पाय गेल्या 6 तासांपासून अडकलेला आहे, प्रयत्न चालू आहेत, एकूण सध्याची काय परिस्थिती आहे? की तिथे डॉक्टर आणि प्रशासन एकंदरीत तिथे घटनास्थळी दाखल झालेले आहे। जो बचाव पथक आहे ते शर्थीचे प्रयत्न करत आहे। गेले 6 तास, तब्बल 6 तास हा पाय अडकला आहे एका महिलेचा। ही वृद्ध महिला असल्यामुळे तो पाय काढण्यासाठी थोडा अडथळा निर्माण झाला आहे। ही कोकण कन्या एक्सप्रेसच्या शौचालयात हा पाय अडकलेला गेल्या 6 तासापूर्वी। मात्र जी गाडी होती ती पुढे पाठवण्यात आली आणि हा जो डब्बा होता हा डब्बा एक वेगळ्या ट्रॅकवर घेऊन पाय काढण्याचा प्रयत्न केला जातोय। धन्यवाद नक्कीच आशिष, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय कोकण कन्या एक्सप्रेस मधील ही घटना आहे। शौचालयात महिलेचा पाय अडकलेला आहे आणि गेल्या 6 तासांपासून हा पाय काढण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे।